त्यांनी ती जमीन जवळजवळ 18 एकर जमीन आहे, ती जमीन त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आहे. आम्ही हे ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याच्या संमतीने ट्रान्सफर वास्तविक पाहता अशा पद्धतीनं हे जे कृत्य आहे ते बेकायदेशीर आहे. तो स्वतः जाऊन पुन्हा एक पत्र दिले, सदर माझी काही तक्रार नाही आहे. वडिलांचे डुप्लिकेट सही करून त्यांनी त्या ठिकाणी विल्हेवाट लावलेली आहे. त्याच्यावरून हा माणूस किती लायकीचा आहे, काय आहे, हे सगळं आपण आणि काय करायचं करून घ्या म्हणून सांगितल्यानंतर नाईलाजाने मला त्या ठिकाणी पोलीस तक्रार द्यायची वेळ आलेली आहे. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आप्पांचं तिकीट मी स्वतः त्यावेळेला शिवराज पाटलाला सांगून मी स्वतः तिथला बी फॉर्म साहेबाला सांगून डिस्कस करायला लागलो. 420 आणि इतर कलम त्यांना लावलेले आहेत. कारण नसताना हा मला बदनाम करत होता. 2007 मध्ये आम्ही हे ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याच्या संमतीने ट्रान्सफर केलेलं आहे. आणि तसं तहसीलदारकडे त्यांनी सोबत जाऊन सही केलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी तुम्हाला आता मी एव्हिडन्स दाखवलं, त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र असं दिलेलं आहे. ते पत्र असं आहे, दिलेलं आहे कलेक्टरला. सदर्भ माझी सही नाही म्हणून त्यावेळेला त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आम्ही त्याला म्हणलं, अरे तू स्वतः सही केला असेल, तू असं खोटं नाटक करायला तर का करायला म्हणल्यानंतर तो स्वतः जाऊन पुन्हा एक पत्र दिलं आहे, सदर्भ माझी काही तक्रार नाही आहे, माझी तक्रार मी मागं गेलं आहे, तसं माझं पत्र आपणास दाखवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आता हा इथे त्याच्या मुलाखतीत म्हणतो मी मधुकर चव्हाणला सांगितलो, मी आलोडी गुरुजी सांगितलं. आलोडी गुरुजी तर आता नाही आहेत, ते गेलेले आहेत. मधुकर चव्हाण अजून आहेत. मधुकर चव्हाणला मी स्वतः जाऊन भेटलो, ते काय करायला याला जरा ताकीद द्या, वेगळं डोकं खराब झालेलं आहे, तर या बाबतीत तुमचं काय मत आहे त्याला जरा सांगते. ते म्हणजे मी सांगतो. त्यांनी 10 वेळा त्याला फोन केले, त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर सगळ्या मोठ्या पुढाऱ्याकडे गेला, कुणीही पुढारी याला दाद दिली नाही त्यावेळेला. त्यानंतर त्यांनी काळेजी साहेबाकडे गेला. काळेजी साहेबांनी सुद्धा तुमचं घरचं मॅटर आहे, तुमचं तुम्ही बघा. त्यांनी कोणीही मला केव्हाही काहीही कधीही बोललेलं नाही. ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यानंतर त्यांनी माझ्यावरती हैदराबादमध्ये केस केला. काही कारण, हा नवसमता ट्रान्सपोर्ट एजन्सीचा हा पार्टनर नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवसमता ट्रान्सपोर्ट एजन्सीचे मालक सिद्धाराम चाकोते, महादेव चाकोते, संजय चाकोते, बाबुराव चाकोते. त्याच्यानंतर आप्पा गेल्यानंतर, आप्पा 2003 मध्ये गेले. 2003 नंतर कायदेशीर आम्ही तिन्ही पार्टनर राहिलो त्यावेळेला. मग 3 पार्टनर राहिल्यानंतर नवसमता ट्रान्सपोर्ट एजन्सीचा इथं ह्याला कुठे हक्क पोचत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यांनी जे आता नेते तिथला कारभार यांनी केलेला आहे, हा कारभार त्यांनी स्वतःच केलेला आहे. आणि परवा ज्या वेळेला तिथे देवाडी जाव्यात एक कमिशन बसलं, त्या कमिशनमध्ये यांनी असं बोललेलं आहे की अजून माझ्याकडे पत्र आले नाही, तुम्हाला पत्र आलं तर ते सुद्धा मी डिक्लेरेशन देतो तुम्हाला. त्यात त्यांनी म्हटलं सदर्भ इथे जी सही तुम्ही आता मला दाखवताय, सदर्भ सही ही माझी चाकोतीची नाही आहे, त्याचा लेखी प्रूफ मी तुम्हाला. त्याच्यावरून हा माणूस किती लायकीचा आहे, काय आहे, हे सगळं आपण याच्यावर ओळखायला पाहिजे. तिसरी गोष्ट, सारखं मी ज्यावेळेला हिपरग्या शेतात बसत असतो, येता जाता ब्रेक करायचं, गाडीतच बसायचं. काय झालं माझं 2 कोटी रुपयाचं,
मला 2 कोटी रुपये दे, नाहीतर मी तुझ्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे, ही कारवाई चालू ठेवणार आहे, काय करायचं करून घे. आणि मी म्हणलं अरे बाबा माझ्याकडे सगळे एव्हिडन्स आहे, तू कशाला भानगडी करतो, करू नको. तुझं 2-3 शेत तू घेतला, माझं शेत मला तू स्वतः सही करून दिला, त्याबद्दल मला काय बोलायचं